आत्या आत्या बरी आहेस ना तू? मालन वाचली, तुळजानं वाचवलं तिला. पण हे असं किती दिवस चालणार कोणास ठाऊक. आपल्या घरावी अशी डोक्याची टांगती तलवार किती दिवस राहणार काय कळाना झालंय बघ. तेजू, सूर्याचा फोन झाला का? नाही ना, तो फोन घरीच विसरून गेलाय वाटतं. अरे देवा, आत्या बरी झाली होती ना, मग तरी पण तिला दवाखान्यात का घेऊन गेलेत? भागवागात त्याच्या अवयवांवर काय असा परिणाम झाला असेल तर तो आपल्याला इथं बसून कसं कळणार आहे? म्हणून त्या आत्याला दवाखान्यात घेऊन गेले. आणि तसंही आपण सगळे पण निर्धास्त हो ना, आपल्या मनातही कुठली शंका राहणार नाही. खरं आहे, तुळजा आहे म्हणून आपल्याला समध्या गोष्टी कळतात. पोरीची लय साथ आहे आपल्याला. हुशार आहे ती सगळ्या बाबतीतच. मालनच्या जीवाचा धोका ओळखून तिनं सावध राहून आधीच पावलं उचलली. आई, म्हणजे आत्याच्या जीवाला अजून पण धोका आहे का? नाही वहिनी, तुळजा, मालन कशी आहे? जीवाचा धोका टळला ना तिच्या? आणि दादा, दादा कुठे मागणे येतात का दोघं? वहिनी, डॉक्टर काय म्हणाले? धोका टळलाय ना आता? हो, ती ठीक आहे आता, पण डॉक्टरांनी तिला एका दिवसासाठी अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे. पण मग आत्या बरी आहे का नाही? भागू बरी आहे ती, काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये. आणि देवाच्या कृपेने संकट सुद्धा टळलंय आता. फक्त छोट्याईला अजून काही प्रॉब्लेम नको म्हणून सूर्य तिच्या सोबत थांबलाय. तो सकाळी येईल घरी. तुम्ही नका काळजी करू. देवा, आमच्या पाठीशी असाच उभा राहा. तू आमच्या पाठीशी आहेस म्हणून आम्ही हे सगळं सहन करतोय. मालनची काळजी घे, सूर्याला ताकद दे आणि त्याला अशीच लढण्याची उमेद दे. देवा, आमच्या पाठीशी उभा राहा. नाना, हे घ्या. वा धनु, तुझी चहाची वेळ काय चुकत नाही बघ. आणि तुझ्या हातचा चहा घेतला ना की दिवसाची सुरुवात झाल्यासारखं वाटते बघ. नाना, खाणाऱ्यानं असं कौतुक केलं ना की बनवणाऱ्याला बी भारी वाटतं बघा. काय पांचाट चहा झालाय नुसता. आणि सासऱ्याला तर कौतुक करायचा कटाळाच नाही. नानी, हो या वयात ना जरा कमी गोडातच चहा प्यावा माणसानं. सकाळच्या चहाला पाहिजे तसा गोडवा नसेल ना तर दिवसाची सुरुवात पण चांगली होत नसती या. आणि तुला जर जमत नसलं ना तर कशाचा ग सुगरणीचा आवा आणत असते नुसता. हा, घ्या. तुम्हाला जेवढी साखर हवी आहे ना तेवढी घाला आणि प्या. बघा, तुम्ही नुसतं बघत बसा. सुन पाहिजे तसं माझा पान उतारा करते या आणि तुम्ही नुसतं बघत बसा. म्हणजे तिला चांगला जोरच येतोय ना. उद्यापासून ना माझी कामं मिस करणार. मला कुणाच्या हातचा चहा नकोय. नानी, मग एक काम करा की आत्तापासूनच सुरू करा. रात्री तर स्वयंपाक पडलाय तो करून टाका. तसं बी मला दादाकडे जायचं होतं. जा जा. अगं तू नुसती नावाला नांदायला आली आस. घरातली काम अशी करायची की घरातली स्वतःने म्हटलं पाहिजे की बाई तू काही काम करू नकोस. अगं तुझी ही शाळा काय माझ्या लक्षात येत नाही असं वाटलं भाई तुला? ए उषा, थांबतेस का जरा? धनु, दत्तू कुठे गेलाय? त्याला तुला सोडायला सांग. अहो नाना, त्यांना मगाशीच सांगितलं होतं पण तालुक्यात काहीतरी काम आहे असं म्हणले आणि निघून गेले. का तो का सोडायला जाईल? सारखं सारखं सासरवाडीत गेल्यावर त्याला काय किंमत राहणार आहे या? अगं पण नुसतं सोडायला काय हरकत आहे? नाना राहू दे, माझी मी जाईन. आणि नानी, मी काय तिकडे मजा करायला जात नाहीये. मला नात्यावर हल्ला झालाय, तिला बघायला जायचंय. जा जा. अगं मला नात्यात तू गेल्याशिवाय काय बरी होणार आहे बाई तवा? माझंच कर्म हे असली ध्यान माझ्या नशिबात आल्या. ती तिच्या पद्धतीने घर चाललंय आता. नानी, अहो नानी. उषा, धनु तू जा. तिचं बोलणं मनावर घेऊ नकोस. तुला तिचा स्वभाव माहिती आहे ना कसा आहे. पण आज न उद्या नक्की सुधारेल तू.
ठीक आहे? अरे कोणी आहे का? अरे काय पोलीस स्टेशन आहे का? जाणार होता गोठा या हा? साध्या पाण्यासाठी आम्हाला परत परत हांबरडा फोडायला लागतो इथे. अरे घशाला कोरड पडली आमच्या या मडक्यात. पाणी तरी भरत जा की कोणतरी. हवा तू हित तुला पाण्यासाठी ओरडताना ऐकलं म्हणून आले. चांगले चांगले चांगले. तू आमची काळजी घेणार नाही तर कोण घेणार म्हणा? तुला तुझ्या लेकाला माझ्या तावडीतून सोडवायचंय ना. मालन तिथं कधीच पोचली असेल वर. आता एक एक करून तुझ्या घरातल्या सगळ्यांना वर पोचवणार मी. दे पाणी दे. दोन मुडदे बघितले तरी माज गेला नाही तुझा अजून. जालिंदर, तुला काय वाटलं? तू एखाद्याला मारायचं ठरवशील आणि तुझी समधी कारस्थानं शेवट्याला जातील. तुला माहिती आहे ना, तुझ्या प्रत्येक कारस्थानाच्या मध्ये माझा सूर्य उभा आहे आता. पिंजऱ्यात असला तरी वाघ उंदराला घाबरत नसतो. अरे उंदी तर तू आहे जालिंदर, जो उचापत्या करतो आणि हळूच बिळात जाऊन लपतो. मालनला मारायचा प्रयत्न केला होतास ना, पण आता देवालाच तुला जिंकून द्यायचं नाहीये. मालन जिवंत आहे आणि तिला माझ्या सूर्यानं वाचवलंय. तोंड बघण्यासारखं झालंय तुझं. हेच बघायला आली होती मी. एवढी वर्ष दुसऱ्याचं ओर बाळत जगत आलास, पण त्याची शिक्षा देवानं तुला तुझ्या पोराच्या रूपात दिली. दिवट्याला कायच जमत नाही, स्वतःची अक्कलच नाही. तू केवढं बी शिकवलंस ना तरी कायच कळत नाही त्याला. आता तुम्हा सगळ्यांचे पापाचे घडे भरलेत, लक्षात ठेव. आणि किती बी काय बी झालं तरी जिंकणार आता माझा सूर्याच. आज जसा पाण्यासाठी ओरडलास, उद्या जगण्यासाठी ओरडशील, एवढं लक्षात ठेव.